हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची पावडर आणि ती कशी बनवायची ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला पटापट सुरुवात करूयात। तर इथे बघू शकता मी काही कढीपत्त्याचे फांदी घेतलेले आहेत। अशा एकदम फ्रेश अशा फांद्या आहेत। त्याला मी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर इथे बघू शकता मस्त असे स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतलेली आहे कढीपत्त्याला। तर आता आपण हे कढीपत्त्याची पानं आहेत ती ह्या टोपलीवरती पसरवून घेऊयात आणि त्याला सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये। छान अशी एक दिवस देखील पुरेसा आहे सुकवलं तर पूर्णपणे असं छान असं पसरून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आणि कढीपत्ता कधी कधी खूपच महाग होतो तर तुम्ही ही पावडर स्टोअर करून ठेवू शकतो कढीपत्त्याची। खूप छान टेस्ट येते अगदी भाजीला वगैरे। तर आता आपले सर्व फांद्या आहेत त्या पसरून झालेल्या आहेत। आता आपण उन्हामध्ये ठेवूयात। तर बघू शकता एक दिवसामध्येच कढीपत्ता आपला छान असा कुरकुरीत असं झालेला आहे, मस्त असं सुकला गेलेला आहे। बघू शकता छान असा आपला कढीपत्ता सुकले गेलेला आहे एका दिवसामध्ये। ती आता आपण ह्याची सर्व पाने आहेत ती काढून घेऊयात। खूप लोक जेवणामधील कढीपत्ता आहे तो खात नाही, फेकून देतात। तर अशा पद्धतीने जर पावडर केलीत ना तर ती आपली पोटात देखील जाते। तर बघू शकता सर्व इथे मी पानं आहेत ती काढून घेतलेली आहेत आणि आता आपण हे बारीक करून घेऊयात। बारीक करण्यासाठी इथे मी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये छान असं बारीक होतं तो आपल्याला भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी थोडी थोडी पानं आहेत ती ह्या ज्युसरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपण हे झाकण लावून बारीक वाटून घेऊयात। तर इथे बघू शकता मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे। अगदी मस्त अशी पावडर आहे ती तयार आपली झालेली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तर इथे बघू शकता पावडर आहे ती मस्त अशी बारीक झालेली आहे। आता आपण बाकीची सुद्धा कढीपत्त्याची पावडर अशा पद्धतीनेच करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपली कढीपत्त्याची पावडर आहे ती बारीक करून झालेली आहे। पूर्णपणे सर्व आपले कढीपत्त्याची पावडर आहे ती करून झालेली आहे। खूप छान आणि छान असं सुगंध येतो। बघू शकता मी तुम्हाला हातावर देखील घेऊन दाखवते आहे, जवळून देखील बघू शकता मस्त अशी आपली पावडर आहे ती तयार झालेली आहे। आणि कढीपत्ता कधी महाग झाला त्याच्या आधी अशा पद्धतीने आपण जर कढीपत्त्याची पावडर करून ठेवली तर खूप छान होतं आणि भाजीमध्ये किंवा रश्श्यामध्ये देखील तुम्ही इझिली टाकू शकता। आणि हे आता आपण झाकण बंद करून स्टोअर करून ठेवू शकतो। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।